नमस्कार. आजपासून आपण जनरल फिजिओलॉजी या विषयाची माहिती घेणार आहोत. त्यात पहिला आहे सेल. ऑल द लिव्हिंग ऑर थिंग्स आर कंपोज्ड ऑफ सेल्स. अ सिंगल सेल इज द स्मॉलेस्ट युनिट दॅट हॅज ऑल द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लाईफ. प्रत्येक सजीवामध्ये सेल्सचे असतात आणि सेल हे सगळ्यात लहान असे युनिट असतं की ज्यामध्ये पूर्ण त्या सजीवाच्या लाईफचे गुण आपण त्यामध्ये बघू शकतो. सेल इज डिफाइंड ॲज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द लिव्हिंग बॉडी. आता जे कॅरेक्टरिस्टिक्स काय काय असतात ते बघूया आपण. पहिलं म्हणजे इट नीड्स न्यूट्रिशन अँड ऑक्सिजन. सेकंड, produces its own energy necessary for its growth, repair, and other activities. Third, eliminates carbon dioxide and other metabolic wastes. Then, maintain the medium, that is the environment of its survival. Then, shows immediate response to the entry of invaders like bacteria or toxic substances into the body. And reproduces by division. There are some एक्सेप्शन म्हणजे अपवाद आहेत त्याला, लाईक न्यूरॉन विच डू नॉट रिप्रोड्यूस. तर न्यूरॉनची निर्मिती पुन्हा पुन्हा होत नसते. तर हे सगळे झाले सेल्सचे गुणधर्म झाले. द नेक्स्ट इज टिश्यू. टिश्यू इज डिफाइंड ॲज द ग्रुप ऑफ सेल्स हॅव्हिंग सिमिलर फंक्शन. अशा सेलचा समूह की ज्याचे फंक्शन्स हे सेम असतात, इट इज कॉल्ड ॲज टिश्यू. आपल्या शरीरामध्ये अनेक टाईपचे टिश्यू असतात, पण जर त्याचं क्लासिफिकेशन केलं तर 4 प्रकारामध्ये त्याचं आपल्याला क्लासिफिकेशन करता येईल. पहिलं म्हणजे मसल टिश्यू. ह्यामध्ये स्केलेटल मसल, स्मूथ मसल अँड कार्डियक मसल यांचा समावेश होतो. नेक्स्ट इज नर्वस टिश्यू. ह्यामध्ये न्यूरॉन्स अँड सपोर्टिंग सेल्स ह्यांचा समावेश होतो. थर्ड इज इपिथेलियल टिश्यू. ह्यामध्ये स्क्वॅमस, कॉलमनर अँड क्युबॉइडल इपिथेलियल सेल्स ह्यांचा समावेश होतो. आणि फोर्थ इज कनेक्टिव्ह टिश्यू. ह्यामध्ये कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर, कार्टिलेज, बोन अँड ब्लड ह्यांचा समावेश होतो. म्हणजे थोडक्यात मसल, नर्वस, इपिथेलियल अँड कनेक्टिव्ह टिश्यू अशा 4 प्रकारे ह्याने टिश्यूचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. द नेक्स्ट इज ऑर्गन्स. इट इज डिफाइंड ॲज द स्ट्रक्चर दॅट इज फॉर्म्ड बाय 2 or more प्रायमरी टाईप्स ऑफ टिश्यूज which execute the function of the organ. जे 2 किंवा अनेक प्रकारचे टिश्यू एकत्र येऊन एक असा ऑर्गन फॉर्म होतो. काय काय कसं होतं, काही ऑर्गनमध्ये वरील 4 प्रकारचे टिश्यू असतात. आता ऑर्गनचे मुख्यतः 2 प्रकार असतात. एक म्हणजे ट्युब्युलर किंवा हॉलो ऑर्गन आणि दुसरं म्हणजे कॉम्पॅक्ट और पॅरेन्कायमल ऑर्गन्स. आपल्या शरीरामध्ये ब्रेन, हार्ट, लंग्स, स्टमक, इंटेस्टाईन, लिव्हर यासारखे अनेक ऑर्गन्स असतात. देन नेक्स्ट इज सिस्टीम्स. आता सिस्टीम म्हणजे काय, तर इट इज अ ग्रुप ऑफ ऑर्गन्स दॅट वर्क टुगेदर टू कॅरी आउट स्पेसिफिक फंक्शन ऑफ द बॉडी. अशा अनेक ऑर्गनचा समूह की जे एक स्पेसिफिक काम करण्यासाठी कार्यरत असतात, दे आर कॉल्ड ॲज सिस्टीम्स. आता प्रत्येक सिस्टीमचं हे एक स्पेसिफिक असं फंक्शन असतं. उदाहरण डायजेस्टिव्ह सिस्टीम हे पचनाचं काम करतं. पुन्हा एक्सक्रिटरी सिस्टीम हे वेस्ट प्रोडक्टचं एक्सक्रिशन करण्याचं मुख्य काम करतं. पुन्हा रेस्पिरेटरी सिस्टीम हिचं मुख्य काम असतं ऑक्सिजनचं सप्लाय करणं आणि CO2 शरीराबाहेर टाकणं. तर अशा प्रकारे एक एक सिस्टीम जे असतात ते आपापले कामे करत असतात. म्हणजे जर आपण बघितलं तर सेलपासून ते सिस्टीमपर्यंत आपण लहानपासून ते मोठ्यापर्यंत असं आपण गेलो. सगळ्यात छोटा घटक म्हणजे सेल. अनेक सेल मिळून टिश्यू बनतात, अनेक टिश्यूंचं मिळून ऑर्गन बनतो आणि अनेक ऑर्गन मिळून एक सिस्टीम बनते. द नेक्स्ट इज स्ट्रक्चर ऑफ द सेल. आता ही डायग्राम आहे ती सेलची डायग्राम आहे, राईट साईडला आहे आपल्या स्क्रीनवर. तर इच सेल इज फॉर्म बाय अ सेल बॉडी अँड अ मेम्ब्रेन कवरिंग द सेल बॉडी कॉल्ड द सेल मेम्ब्रेन. प्रत्येक सेलमध्ये आउटर साईडला सेल मेम्ब्रेन असतं आणि त्या आतमध्ये बॉडी असते.
आता सेल मेम्ब्रेन जे असतं हे सेल बॉडी आणि बाकी बाहेरचे जे घटक असतात यापासून वेगळं करतं. आता सेल बॉडीमध्ये मुख्य दोन घटक असतात, एक म्हणजे न्यूक्लियस आणि दुसरं सायटोप्लाझम. आता आपण बघू शकतो ह्या याच्यामध्ये डायग्राममध्ये की ही जी बाहेरची जी बॉर्डर आहे इट इज कॉल्ड ॲज सेल मेम्ब्रेन आणि त्यामध्ये हे जे ब्ल्यू कलरमध्ये आहे इट इज अ न्यूक्लियस आणि त्यामध्ये छोटा आहे तो न्यूक्लिओलस आहे. आता हे जे बाकी दिसतात हे बाकी ऑर्गॅनिल्स आहेत की जे सायटोप्लाझममध्ये असतात. दिस इज अ सेक्रेटरी वेसिकल्स, इट इज अ लायसोसोम, then it is a rough endoplasmic reticulum, then it is a Golgi apparatus, then centriole, it is a smooth endoplasmic reticulum, then it is mitochondria, then these are the ribosomes, it is a mitochondria, and it is a microfilament, and this is which is a faint color is a cytoplasm. तर ह्या ऑर्गॅनिलची माहिती आपण एक एक करून पुढे बघणारच आहोत. थोडक्यात थोडी माहिती दिली की सेलची स्ट्रक्चर हे कसं असतं. स्ट्रक्चर ऑफ द सेल. आता सेल स्ट्रक्चर आपण अभ्यास करताना ह्यामध्ये मुख्य 3 घटक येतात. एक म्हणजे सेल मेम्ब्रेन, दुसरं सायटोप्लाझम आणि तिसरं न्यूक्लियस. त्यातलं पहिलं आहे ते सेल मेम्ब्रेन. तर सेल मेम्ब्रेनलाच प्रोटेक्टिव्ह शीथ किंवा एन्व्हॉल्पिंग द सेल बॉडी असं म्हटलं जातं. इट इज ऑल्सो नोन ॲज प्लाझ्मा मेम्ब्रेन और प्लाझ्मा लेमा. आता मेम्ब्रेन काय करतं तर 2 घटक हे वेगवेगळं करतं. सेलच्या आतमध्ये जे असतं इट इज कॉल्ड ॲज इंट्रासेल्युलर फ्लुइड आणि सेल मेम्ब्रेनच्या बाहेरील जे घटक असतात इट इज कॉल्ड ॲज एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड म्हणजे ECF आणि ICF. तर ECF आणि ICF ह्या दोन्हीच्यामध्ये डिव्हिजन करण्याचं काम हे सेल मेम्ब्रेन करत असतं. द सेल मेम्ब्रेन इज अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन. त्यामुळे काय होतं की यामधून वेगवेगळ्या घटकांचं एक्सचेंज होत असतं. द नेक्स्ट इज कॉम्पोजिशन ऑफ सेल मेम्ब्रेन. तर सेल मेम्ब्रेनमध्ये 55% हे प्रोटीन्स, 40% हे लिपिड्स आणि 5% कार्बोहायड्रेट्स असे यामध्ये कॉम्पोजिशन असतं. द नेक्स्ट इज स्ट्रक्चर ऑफ सेल मेम्ब्रेन. आता सेलचं मेम्ब्रेनचे स्ट्रक्चर जे असतं इट इज अ 3 लेयर्ड मेम्ब्रेन. ह्यामध्ये 3 लेयर असे असतात. ह्यामध्ये सेंट्रलला असतो तो सेंट्रल इलेक्ट्रॉन ल्युसेंट लेयर अँड 2 इलेक्ट्रॉन डेन्स लेयर. आता ते डेन्स लेयर जे असतात हे सेंट्रल लेयरच्या 2 साईडला असतात. या सेंट्रल लेयर जो असतो तो लिपिडपासून फॉर्म झालेला असतो आणि जे बाकी 2 लेयर असतात म्हणजे आउटसाईडचे दे आर फॉर्म्ड बाय प्रोटीन्स. आणि या सेल मेम्ब्रेनमध्येच काही कार्बोहायड्रेट्स पण असतात. आता वेगवेगळ्या सायंटिस्ट लोकांनी याला वेगवेगळं असं मॉडेलला नाव दिलेलं आहे. काही सायंटिस्ट म्हणणं काय होतं सेल मेम्ब्रेनची रचना जी आहे इट इज लाईक अ सँडविच ऑफ लिपिड्स कवर्ड बाय प्रोटीन्स ऑन बोथ साईड. सँडविच प्रकार जसा असतो की आतमध्ये लिपिड आणि दोन्ही साईडला प्रोटीन, त्या प्रकारे याची रचना आहे. तर काहींनी याला नाव दिलं मोसेक मॉडेल, फ्लुइड मोसेक मॉडेल. म्हणजे काय तर जे प्रोटीन जे असतात हे लिपिडमध्ये बुडालेले असतात ना की त्याचे कवरिंग फॉर्म होतात. सध्या ही थेअरी जास्त सर्वमान्य आहे. द नेक्स्ट इज लिपिड लेयर ऑफ द सेल मेम्ब्रेन. आता लिपिड लेयर हा मगाशी बघितला आपण हा सेंटरला असतो. इट इज अ बाय लेयर्ड स्ट्रक्चर. इट इज फॉर्म बाय थिन फिल्म ऑफ लिपिड्स. आता याचं फीचर म्हणजे हे लिपिड जे असतं हे फ्लुइड फॉर्ममध्ये म्हणजे द्रव फॉर्ममध्ये असतं ना की हे सॉलिडमध्ये असतं. त्यामुळे काय होतं हे मेम्ब्रेनचे स्ट्रक्चर जे असतं ते एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होऊ शकतं, फोल्ड होऊ शकतं. आता यामध्ये जे लिपिड्स असतात ते पुन्हा 2 असतात. एक म्हणजे फॉस्फोलिपिड्स आणि दुसरं कोलेस्टेरॉल. आता फॉस्फोलिपिड्स ह्यामध्ये मुख्य 2 घटक असतात. एक म्हणजे फॉस्फरस आणि दुसरं फॅटी ॲसिड्स. ह्या दोन घटक असतात. एक म्हणजे फॉस्फरस आणि दुसरं फॅटी ॲसिड्स. आता फॉस्फोलिपिड्समध्ये जे लिपिड लेयर असतं ह्यामध्ये अमायनो फॉस्फोलिपिड्स, स्फिनोमायलिन्स, फॉस्फेटिक कोलिन,
फॉस्फेटिडिल इकोमायलिन, फॉस्फेटिडिल ग्लिसरॉल, फॉस्फेटिडिल सेरिन आणि फॉस्फेटिडिल आयनोसिटॉल हे यामध्ये घटक असतात. आता हे फॉस्फेटिडिल मोलिक्युल जे असतात हे 2 लेअरमध्ये विभागलेले असतात. आता इथे बघू शकतो आपण ही जी खालची डायग्राम आहे त्यामध्ये ते डिटेलमध्ये दाखवलेलं आहे. आता प्रत्येक फॉस्फेटिडिल मोलिक्युल जो असतो हा हेडेड पिनच्या शेपसारखा असतो. आता हे जे आहे हेडेड पिन त्यासारखा रचनेचा आहे बघा. इथे वरती हेड आहे आणि याला खाली हे टेलचा पार्ट आहे. वरती जो गोल दिसतोय तो हेड आणि खाली जो दिसतो तो टेल. आउटसाईडला हा हेड असतो आणि इनर साईडला हा टेल पोर्शन असतो. आता हेड असतो इट इज अ पोलार एंड अँड इट इज सोल्युबल इन वॉटर अँड इट हॅज स्ट्रॉंग ॲफिनिटी फॉर वॉटर, सो इट इज कॉल्ड ॲज हायड्रोफिलिक पोर्शन. आणि जो टेल पोर्शन जो असतो इट इज अ नॉन वॉटर सोल्युबल, सो इट इज अ कॉल्ड ॲज हायड्रोफोबिक पोर्शन. आता ही रचना अशी असते की जे हायड्रोफोबिक जे पोर्शन असतो तो एकमेकांना भेटत असतो आणि हायड्रोफिलिक पोर्शन असतो हा आणि हा हा एकमेकांपासून दूर असतो. दुसरा इथे कोलेस्टेरॉल. तर कोलेस्टेरॉल मोलिक्युल्स हे असतात ते हे जे फॉस्फोलिपिड जे असतात त्याच्यामध्येच ते मध्ये मध्ये अशी यांची रचना असते. आता इथे एक आहे आणि इथे एक आहे. त्या फॉस्फोलिपिड मोलिक्युलच्या मध्ये ह्यांची रचना असते. आता फॉस्फोलिपिड्स कसे असतात ते सॉफ्ट असतात आणि ऑइली स्ट्रक्चरमध्ये असतात. आणि कोलेस्ट्रॉल जे असतं ते हे पॅकिंग करण्यामध्ये महत्त्वपूर्ण काम करत असतं. म्हणजे एकमेकांना गच्च धरून ठेवणं आणि त्याचं पॅकिंग करणं हे काम ह्या कोलेस्ट्रॉलद्वारे होत असतं. त्यामुळं कोलेस्ट्रॉल इज रिस्पॉन्सिबल फॉर द स्ट्रक्चरल इंटिग्रिटी ऑफ लिपिड लेयर ऑफ द सेल मेम्ब्रेन. हे कोलेस्ट्रॉल हे स्ट्रक्चरल इंटिग्रिटीसाठी मदत करत असतात. आता ह्याचं फंक्शन्स बघूया आपण लिपिड लेअरचे. तर लिपिड लेअर हे असतं इट फॉर्म्स द सेल मेम्ब्रेन. द लिपिड लेअर ऑफ द सेल मेम्ब्रेन फॉर्म्स अ सेमी परमेबल मेम्ब्रेन. हे एक सेमी परमेबल मेम्ब्रेन असं फॉर्म करत असतं. त्यामुळे ह्यातून जे काही फॅट सोल्युबल सबस्टन्स आहेत ते पास होत असतात. उदाहरणार्थ ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि अल्कोहोल. आणि जे काही वॉटर सोल्युबल सबस्टन्स असतात ते यातून पास होऊ शकत नाहीत, ते तिथेच अडकतात. लाईक ग्लुकोज, युरिया अँड इलेक्ट्रोलाइट. हे मुख्य असं लिपिड लेअरचं हे काम असतं. आणि त्या पुढचं आहे ते कोलेस्टेरॉल. कोलेस्ट्रॉल बघितलं आपण आताच. द नेक्स्ट इज प्रोटीन लेअर. आता प्रोटीन लेअर जो असतो दीज आर द इलेक्ट्रॉन डेन्स लेअर. आणि हे काय असतात ते लिपिड लेअरच्या 2 आउटर साईडला हे प्रोटीन लेअर असतात. त्यामुळे काय होतं हे लिपिड लेअरचं प्रोटेक्शन हे या प्रोटीन लेअरद्वारे होत असतं. यामध्ये जे मुख्य प्रोटीन जे असतात दे आर मेनली ग्लायकोप्रोटीन्स. आता हे मुख्यतः 2 याच्यामध्ये विभागले जातात. एक म्हणजे इंटिग्रल प्रोटीन्स और ट्रान्समेम्ब्रेन प्रोटीन्स आणि दुसरं म्हणजे पेरिफेरल प्रोटीन्स और पेरिफेरल मेम्ब्रेन प्रोटीन्स. पहिला इथे इंटिग्रल प्रोटीन्स. आता these proteins pass through the entire thickness of the cell membrane from one side to the other side. हे जे असतात ते एका मेम्ब्रेनमधून पूर्ण थिकनेस हे पास करू शकतात आणि हे सेल मेम्ब्रेन बरोबर टाईटली असे बाउंड असतात. आता यामध्ये एक्झाम्पल म्हणजे सेल अडिजन प्रोटीन्स, सेल जंक्शन प्रोटीन्स, सम कॅरियर और ट्रान्सपोर्ट प्रोटीन्स, चॅनेल प्रोटीन्स, सम हार्मोन रिसेप्टार्स, अँटीजेन्स अँड सम एन्झाईम्स यामध्ये उदाहरणं आहेत. नेक्स्ट इज पेरिफेरल प्रोटीन्स. हे प्रोटीन जे असतात हे थोडेसे असे एम्बेडेड असे असतात म्हणजे बुडालेले असतात
आउटर लेअर ऑफ द सेल मेम्ब्रेनमध्ये अँड दे डू नॉट पेनिट्रेट द एंटायर सेल मेम्ब्रेन. हे सेल मेम्ब्रेनला पूर्णपणे पेनिट्रेट करत नाहीत. आणि हे जे प्रोटीन जे असतात दे आर लूजली बाउंड विथ द लिपिड लेअर ऑफ द सेल मेम्ब्रेन. सो दिस प्रोटीन मोलिक्युल्स इझिली डिसोसिएट फ्रॉम द सेल मेम्ब्रेन. ह्याची उदाहरणं म्हणजे प्रोटीन्स ऑफ सायटोस्केलेटॉन, सम कॅरियर और ट्रान्सपोर्ट प्रोटीन्स अँड सम एन्झाईम्स. आता बघू शकतो आपण डायग्राममध्ये वरच्या हे जे आहे इंटिग्रल प्रोटीन इट कॅन पास थ्रू एंटायर थिकनेस ऑफ द सेल मेम्ब्रेन while these are the peripheral proteins. These are only embedded in the cell membrane. आता जे फंक्शन्स बघूया आपण प्रोटीन्सचे. ह्यामुळे काय होतं इट गिव्स स्ट्रक्चरल इंटिग्रिटी टू द सेल मेम्ब्रेन. त्यानंतर काही यातले असतात ते चॅनल प्रोटीन्स असतात, म्हणजे काय वॉटर सोल्युबल सबस्टन्स असतात, काय ग्लुकोजसारखे इलेक्ट्रोडसारखे त्याच्या ट्रान्सपोर्टसाठी हे मदत करतात. तर काही प्रोटीन हे कॅरियर और ट्रान्सपोर्ट प्रोटीन्स असतात, म्हणजे हे प्रोटीन जे असतात हे ॲक्टिव्ह किंवा पॅसिव्ह ट्रान्सपोर्टच्याद्वारे काही घटक हे सेलमध्ये पाठवण्याचं काम हे करत असतात. काही प्रोटीन हे पंप्स म्हणून काम करतात. त्यामुळे काय होतं काही घटक हे ॲक्टिवली सेलच्या आतमध्ये किंवा सेलमधून सेलच्या बाहेरमध्ये ट्रान्सपोर्ट केले जातात. तर काही प्रोटीन हे रिसेप्टर प्रोटीन्स असतात. हे काय करतात हार्मोन आणि न्यूरोट्रान्समीटर यांच्या कामासाठी मदत करतात. तर काही हे एन्झाईम्स म्हणून प्रोटीन काम करतात. हे एन्झाईम्स काय करतात तर जी मेटाबॉलिक रिॲक्शन जी असते विथिन द सेल मेम्ब्रेन हे करण्याचं काम करत असतात. तर काही हे प्रोटीन हे अँटीजन म्हणून काम करतात आणि इंड्यूस देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अँटीबॉडी. आणि काही हे सेल ॲडिजन मोलिक्युल्स और प्रोटीन्स म्हणून काम करतात. यांचं काम काय असतं दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर अटॅचमेंट ऑफ सेल्स टू देअर नेबर्स और बेसल लॅमिना. म्हणजे जे काय सेलची जे जोडणी असते ते करण्याचं काम हे प्रोटीन्स हे करत असतात. तर अशा प्रकारे प्रोटीनचं मुख्यतः काम असतं. कॅरियर प्रोटीन, चॅनल प्रोटीन, पुन्हा इंटिग्रल प्रोटीन, पंप्स, रिसेप्टर प्रोटीन्स, एन्झाईम्स, अँटीजेन्स अँड सेल ॲडिजन मोलिक्युल्स और प्रोटीन्स हे याचे मुख्य असं काम असतं. तर पुढचं आहे ते कार्बोहायड्रेट्स. आता सेल मेम्ब्रेनच्या इंटर थिकनेसमध्ये काही कार्बोहायड्रेट्स हे प्रेझेंट असतात. हे काही केव्हा लिपिडला अटॅच असतात तर काही केव्हा प्रोटीनला अटॅच असतात. जेव्हा ते प्रोटीनला अटॅच असतात दे आर कॉल्ड ॲज ग्लायकोप्रोटीन्स और प्रोटिओग्लायकॅन्स. आणि जेव्हा ते लिपिडला अटॅच असतात दे आर कॉल्ड ॲज ग्लायकोलिपिड्स. आता हे कार्बोहायड्रेट जे असतं हे एंटायर सेल मेम्ब्रेनला एक थीन असा लेअर फॉर्म करतं. इट इज कॉल्ड ॲज ग्लायकोकॅलिक्स. आता मग कार्बोहायड्रेटचं काम काय असते बघूया. आता कार्बोहायड्रेट मोलिक्युल जे असतात दे आर निगेटिव्हली चार्जड मोलिक्युल. सो दे डू नॉट परमिट निगेटिव्हली चार्जड सबस्टान्सेस टू मूव इन अँड आउट ऑफ द सेल. त्यामुळे निगेटिव्ह चार्ज सबस्टान्स जे असतात ते सेलच्या आतमध्ये किंवा बाहेर असे जाऊ शकत नाहीत. आता ग्लायकोकॅलिक जे असतं त्यामुळे काय होतं सेल जे असतात ते एकमेकांना घट्ट असे चिकटून ठेवले जातात, बांधून ठेवले जातात. तर काही कार्बोहायड्रेट्स हे रिसेप्टर म्हणून काही हार्मोनसाठी काम करत असतात. नेक्स्ट पॉईंट इज फंक्शन्स ऑफ द सेल मेम्ब्रेन. पहिला इथे मुख्य म्हणजे प्रोटेक्टिव्ह फंक्शन. हे मुख्यतः सायटोप्लाझम आणि त्यात जे ऑर्गॅनिझम जे असतात त्याचं प्रोटेक्शनचं काम करत असतं. देन सेकंड इज सिलेक्टिव्ह परमिएबिलिटी. त्यामुळे काय होतं तर काही घटक हे आत जाऊ शकतात तर काही घटक हे आत जाऊ शकत नाहीत. नेक्स्ट इज ॲब्सॉर्प्टिव्ह फंक्शन. जे काही पोषकांश जे असतात न्यूट्रियन्स असतात त्याचं ॲब्सॉर्ब करण्याचं काम हे या सेल मेम्ब्रेनद्वारे होत असतं. देन एक्सक्रेटरी फंक्शन. तर जे काही वेस्ट प्रोडक्ट जे असतात ते या सेल मेम्ब्रेनमधून बाहेर एक्सक्रेट केले जातात. नेक्स्ट इज एक्सचेंज ऑफ गॅसेस. आतमध्ये ऑक्सिजन पाठवणं आणि त्यातून जो CO2 तयार झाला तो बाहेर टाकणं हे काम ह्या सेल मेम्ब्रेनद्वारे होत असतं. अँड नेक्स्ट इज मेंटेनन्स ऑफ द साईज अँड शेप ऑफ द सेल. ह्या सेल मेम्ब्रेनद्वारे सेलचा साईज आणि शेप हा मेंटेन ठेवला जातो. ते नेक्स्ट इज सायटोप्लाझम.
सायटोप्लाझम हे कसं असतं तर जेलीला एक मटेरियल असतं आणि यामध्ये 80% हे वॉटर असतं. आता इट कंटेन्स अ क्लिअर लिक्विड पोर्शन कॉल्ड एज सायटोसोल अँड व्हेरियस पार्टिकल्स ऑफ डिफरंट शेप अँड साईज. आता यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, लिपिड, इलेक्ट्रोलाइट ह्यासारखे पार्टिकल्स या सायटोप्लाझममध्ये असतात. आणि त्या जो क्लिअर जो लिक्विड पार्ट असतो सायटोप्लाझममध्ये इट इज कॉल्ड ॲज सायटोसॉल. आणि या सायटोप्लाझममध्ये अनेक जे ऑर्गॅनिझम जे असतात यामध्ये असतात. आता सायटोप्लाझमचे मुख्यतः 2 झोन होतात. पहिलं म्हणजे एक्टोप्लाझम, म्हणजे द पेरिफेरल पार्ट ऑफ द सायटोप्लाझम सिच्युएटेड जस्ट बिनीथ द सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन लागून जो पार्ट ऑफ सायटोप्लाझमचा असतो इट इज कॉल्ड ॲज एक्टोप्लाझम. आणि सेकंड इज एंडोप्लाझम, मग न्यूक्लियस आणि एक्टोप्लाझमच्या मधील जो पार्ट असतो सायटोप्लाझमचा इट इज कॉल्ड ॲज एंडोप्लाझम. आता बघूया ऑर्गॅनेल्स इन सायटोप्लाझम. यामध्ये कोणकोणते असे ऑर्गॅनेल्स असतात. आता ऑर्गॅनेल्स जे असतात दे आर कन्सिडर्ड ॲज स्मॉल ऑर्गन्स इन द सेल. जसे आपल्या शरीरामध्ये मोठे मोठे ऑर्गन्स असतात तसे सेलमध्ये स्मॉल ऑर्गनसारखी यांना उपमा दिली आहे. आणि ह्यातील काही ऑर्गॅनिझम जे असतात दे आर बाउंड बाय लिमिटिंग मेम्ब्रेन. उदाहरणार्थ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गॉल्गी ॲपॅरेटस, लायसोसोम, पेरिऑक्सिसोम, सेंट्रोसोम अँड सेंट्रिओल्स, सिक्रेटरी वेसिकल्स, मायटोकॉन्ड्रिया आणि न्यूक्लियस हे जे घटक आहेत ह्यांना एक लिमिटिंग असं मेम्ब्रेन असतं. तर रायबोझोम्स आणि सायटोस्केलेटॉन ह्यांना लिमिटिंग मेम्ब्रेन असं नसतं. त्याला पहिला ऑर्गॅनेल आहे म्हणजे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. इट इज अ नेटवर्क ऑफ ट्युब्युलर अँड मायक्रोसोमल व्हेसिक्युलर स्ट्रक्चर विच आर इंटरकनेक्टेड विथ वन अनदर. यामध्ये ट्युब्युलरसारखी आणि व्हेसिक्युलर स्ट्रक्चरसारखी रचना ही असते. आता जो ल्युमेन जो असतो ह्यामध्ये फ्लुइड मीडियम असतो इट इज कॉल्ड ॲज एंडोप्लाझमिक मॅट्रिक्स. आता एंडोप्लाझमिक रेटिक्युलम जे असतं इट फॉर्म्स अ लिंक बिटवीन द न्यूक्लियस अँड द सेल मेम्ब्रेन बाय कनेक्टिंग द सेल मेम्ब्रेन विथ द न्यूक्लियर मेम्ब्रेन. तर न्यूक्लियर मेम्ब्रेन आणि सेल मेम्ब्रेन ह्या दोन्हींना अटॅच करण्याचं काम हे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे करत असतं. आता जे मुख्यतः 2 टाईप असतात. एक म्हणजे रफ अँड सेकंड इज स्मूथ. हे दोन्ही पण हे इंटरकनेक्टेड असतात आणि गरजेनुसार किंवा ॲक्टिव्हिटीनुसार रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलममध्ये कन्वर्ट होत असतात आणि उलटं पण होतं. म्हणजे स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलममध्ये कन्वर्जन होत असतं. आता पहिलं जे आहे रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आता लेफ्ट साईडला जी डायग्राम आहे इट इज ऑफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आता यामध्ये पहिला बघूया रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. इट इज द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम विथ रफ बम्पी और बीड लाईक ॲपिअरन्स. आता यामध्ये वेगवेगळे ग्रॅन्युल्स म्हणजे रायबोझोम जे असतात ते अटॅच झालेले असतात आउटर सरफेसला. आपण बघू शकतो हे जे बारीक बारीक जे व्हाईट स्पॉट जे आहेत दिस आर द रायबोझोम्स. आणि हे जे आहे इट इज अ रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. हे व्हेसिकल्स लाईक स्ट्रक्चरमध्ये असतात. आता याचे फंक्शन्स बघूया. आता रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे मुख्यतः काम करतं सिंथेसिस ऑफ प्रोटीन्सचं. ह्यामध्ये पण जे प्रोटीन विच आर सिक्रेटेड फ्रॉम द सेल सच ॲज insulin from beta cells of isolates of Langerhans in pancreas and antibodies from B lymphocyte. ह्या दोन्हीमध्ये जे प्रोटीन जे काम करतात त्या प्रोटीनचं सिंथेसिसचं काम हे ह्या एंडोप्लाझमिक रेटिक्युलममध्ये होत असतं. आता रायबोझोम जे असतं ते काय करतात तर ते ॲमिनो ॲसिड्स अरेंजमेंट करण्याचं काम करतात आणि त्यामुळे प्रोटीन फॉर्मेशन होतं. आणि हे अरेंजमेंट इथं झालं की ते रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलममध्ये रायबोझोम पाठवतं आणि तिथं पाठवलं की त्यामध्ये पुन्हा कार्बोहायड्रेट हे ॲड होतं.
त्यामुळे काय होतं, ग्लायकोप्रोटीन फॉर्म होतं आणि दे आर अरेंज्ड इन द फॉर्म ऑफ रेटिक्युलर व्हेसिकल्स. आता हे व्हेसिकल्स जे असतात हे गोल्गी ॲपॅरेटसकडे पाठवले जातात फॉर द फर्दर मॉडिफिकेशन अँड प्रोसेसिंग. अशा प्रकारे प्रोटीन फॉर्मेशन हे होत असते. यामध्ये एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, रायबोझोम, गोल्गी ॲपॅरेटस ह्या घटकांचं मुख्यतः काम असतं प्रोटीन फॉर्मेशनमध्ये. देन आणखी एक काम म्हणजे डिग्रेडेशन ऑफ वॉर्न आउट ऑर्गॅनेल्स. तर जे काही ऑर्गॅनेल जे असतात की ज्यांचं लाईफस्पॅन संपलेलं आहे त्यांचं डिग्रेडेशन करण्याचं कामसुद्धा ह्या एंडोप्लाझमिक रेटिक्युलममध्ये होत असतं. एकदा ते झालं की तिथं पुन्हा व्हॅक्युल फॉर्म होतं विच इज कॉल्ड ॲज ऑटोफॅगोसोम. आणि तिथं लायसोसोम येऊन तिथं त्याचं ऑटोफॅगोसिस करतात. द नेक्स्ट इज स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आता हे जे बाहेरील साईडला जे आहे इट इज अ स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अग्रॅन्युलर रेटिक्युलम. यामध्ये ग्रॅन्युल्स असे काही नसतात. इट इज फॉर्म्ड बाय मेनी इंटरकनेक्टेड ट्युब्युल्स. सो इट इज ऑल्सो कॉल्ड एज ट्युब्युलर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आता याचे फंक्शन बघूया आपण. तर सिंथेसिस ऑफ नॉन प्रोटीन सबस्टान्सेस, उदाहरणार्थ कोलेस्टेरॉल, स्टेरॉइड ह्यासाठी जे नॉन प्रोटीन सबस्टन्स असतात त्याचं सिंथेसिस ह्यामधून होत असतं. त्यामुळं लिपिड्स, फॉस्फोलिपिड्स, लायपोप्रोटीन सबस्टान्स, स्टेरॉइड हार्मोन्स, सीबम यांचं मुख्यतः प्रोडक्शन करण्याचं काम ह्याद्वारे होत असतं. द नेक्स्ट इज रोल इन द सेल्युलर मेटाबॉलिझम. आता यामध्ये आउटर सरफेसला काही एन्झाईम्स असतात की जे मेटाबॉलिक प्रोसेसमध्ये भाग घेतात. नेक्स्ट इज स्टोरेज अँड मेटाबॉलिझम ऑफ कॅल्शियम. द स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम इज द मेजर साईट ऑफ द स्टोरेज अँड मेटाबॉलिझम ऑफ कॅल्शियम. स्केलेटल मसल फायबर जे असतात त्यामध्ये हे कॅल्शियम रिलीज करतात, त्यामुळं मसल कॉन्ट्रॅक्शन हे इझिली होतं. द नेक्स्ट इज कॅटाबॉलिझम अँड डिटॉक्सिफिकेशन ऑफ टॉक्सिक सबस्टान्सेस. तर ड्रग्स, पुन्हा कार्सिनोजेन्स ह्या सगळ्यांचं कॅटाबॉलिझम आणि डिटॉक्सिफिकेशन करण्याचं काम लिव्हरमध्ये हे सेल्स हे करत असतात. द नेक्स्ट इज गोल्गी ॲपॅरेटस. ह्याला आणखी म्हटलं जातं गोल्गी बॉडी म्हटलं जातं किंवा गोल्गी कॉम्प्लेक्स असंही म्हटलं जातं. हे पण मेम्ब्रेनला लिमिटिंग असं असतात. आता गोल्गी ॲपॅरेटस हे सगळीकडे असतात, सगळ्या सेल्समध्ये असतात, आपोआप फक्त RBCsचा. आता काही जनरली कसं असतं तर प्रत्येक सेलमध्ये एक गोल्गी ॲपॅरेटस असतं, तर काही सेलमध्ये एकापेक्षा जास्त पण असू शकतात. आता प्रत्येक गोल्गी ॲपॅरेटसमध्ये 5 ते 8 मेम्ब्रेनस सॅक्स असतात. ते सॅक जे असतात दे आर कॉल्ड ॲज सिस्टर्नी. आता डायग्राममध्ये बघू शकतो आपण. तर राईट साईडला जी डायग्राम आहे इट इज ऑफ गोल्गी ॲपॅरेटस. आता हे जे सॅक्स जे आहेत इट इज कॉल्ड ॲज सिस्टर्नी. आता गोल्गी ॲपॅरेटस जे असतात हे न्यूक्लियसपाशी सिच्युएटेड असतात, त्यामुळे ह्याचे मुख्यतः 2 फेज होतात. एक म्हणजे सिस फेज आणि दुसरं म्हणजे ट्रान्स फेज. हे जे आहे ते ट्रान्स फेज, दुसरं आहे ते सिस फेज. आज सिस फेज जो असतो इट इज सिच्युएटेड नियर द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. त्यामुळं द रेटिक्युलर व्हेसिकल्स फ्रॉम द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम एंटर द गोल्गी ॲपॅरेटस थ्रू सिस फेज. मग असे बघितलं आपण की प्रोटीनच्या फॉर्मेशनमध्ये जेव्हा ते अमिनो ॲसिड्स अरेंज केले जातात तेव्हा ते गोल्गी ॲपॅरेटसकडे पाठवले जातात. इट एंटर्स इन द गोल्गी ॲपॅरेटस थ्रू दिस सिस फेज. आणि ते ट्रान्स फेज जे असतं इट इज सिच्युएटेड नियर द न्यूक्लियर मेम्ब्रेन.
सॉरी नियर द सेल मेम्ब्रेन. त्यामुळं जे काही घटक तयार झालेले असतात, जे काही घटक ह्याच्यामधून तयार होतात, दे मेक देअर एक्झिट फ्रॉम द ट्रान्सफेस. त्यामधून ते त्या सेलच्या बाहेर पडतात. आता याचं काम बघूया आपण गोल्गी ॲपॅरेटसचं. तर मुख्यतः याचं काम असतं प्रोसेसिंग. त्यामध्ये वेसिकल जे असतात त्यामध्ये ग्लायकोप्रोटीन्स असतात आणि लिपिड्स असतात. हे वेसिकल जे असतात ते गोल्गी ॲपॅरेटसकडे पाठवले जातात आणि गोल्गी ॲपॅरेटसमध्ये ते पोहोचल्यानंतर त्याचं पुन्हा मॉडिफिकेशन आणि प्रोसेसिंग केलं जातं. सो इट इज अ प्रोसेसिंग ऑफ द मटेरियल. नेक्स्ट इज पॅकेजिंग ऑफ मटेरियल. आता एकदा हे प्रोसेसिंग जर झालं की नंतर त्याचं पॅकिंग केलं जातं इन द फॉर्म ऑफ सेक्रेटरी ग्रॅन्युल्स, सेक्रेटरी वेसिकल्स अँड द लायसोसोम विच आर ट्रान्सपोर्टेड आयदर आउट ऑफ द सेल ऑर टू अनदर पार्ट ऑफ द सेल. त्यामुळं गोल्गी ॲपॅरेटसला म्हटलं जातं पोस्ट ऑफिस ऑफ द सेल. गोल्गी ॲपॅरेटसला पोस्ट ऑफिस ऑफ द सेल असंही म्हटलं जातं. ते नेक्स्ट इज लेबलिंग अँड डिलिव्हरी ऑफ मटेरियल्स. एकदा यामध्ये प्रोसेसिंग आणि पॅकिंग झालं की त्याला लेबलिंग केलं जातं. उदाहरणार्थ हा फॉस्फेट ग्रुप आहे, ते लेबलिंग करून त्यांचं पुन्हा डिस्ट्रीब्युशन हे केलं जातं. त्यामुळे याला गोल्गी ॲपॅरेटस असंही म्हटलं जातं शिपिंग डिपार्टमेंट ऑफ द सेल. शिपिंग डिपार्टमेंट ऑफ द सेल असंही गोल्गी ॲपॅरेटसला म्हटलं जातं. नेक्स्ट इज लायसोसोम. नेक्स्ट इज लायसोसोम. लायसोसोम आर द मेम्ब्रेन बाउंड वेसिक्युलर ऑर्गॅनेल्स फाउंड थ्रू आउट द सायटोप्लाझम. सायटोप्लाझममध्ये सगळीकडे याचं अस्तित्व असतं. आता लायसोसोम जे असतात हे गोल्गी ॲपॅरेटसद्वारे निर्मिती केली जाते. आता एन्झाईम हे रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलममध्ये सिंथेसाइज केले जातात आणि त्यांचं प्रोसेसिंग आणि पॅकिंग झाल्यानंतर these vesicles are pinched out of from the Golgi apparatus and become the lysosome. नंतर एकदा गोल्गी ॲपॅरेटसमध्ये त्याचं एकदा सगळं मटेरियल झालं, प्रोसेसिंग झालं, तेव्हा ते त्यामध्ये बाहेर पडतात आणि ते लायसोसोम ह्या नावाने काम करत असतात. जर सगळ्या सेल जर आपण म्हणजे सगळे सेल जर आपण समजा ऑर्गॅनिल बघितले त्यामध्ये लायसोसोम इट हॅज द थिकेस्ट कवरिंग मेम्ब्रेन. त्याचं कवरिंग मेम्ब्रेन जे असतं इट इज अ थिकेस्ट. ह्यामध्ये लिपिड लेअर असतं, 2 लेअर लिपिड बाय लेअर लिपिड लेअर असतो, त्याचे 2 लेअर असतात आणि यामध्ये स्मॉल असे ग्रॅन्युल्स हे मोठ्या प्रमाणामध्ये असतात आणि या ग्रॅन्युल्समध्ये हायड्रोलायटिक एन्झाईम्स हे उपस्थित असतात. ह्याचं काम बघूया आपण. ह्याचे मुख्य 2 प्रकार असतात. एक म्हणजे प्रायमरी. आता प्रायमरी जे असतं हे म्हणजे जस्ट जे गोल्गी ॲपॅरेटसमधून जे बाहेर पडलेले आहेत दिस इज कॉल्ड ॲज प्रायमरी आणि हे इनॲक्टिव्ह असतात. आणि सेकंडरीमध्ये दिस आर द ॲक्टिव्ह लायसोसोम अँड दिस इज फॉर्म्ड बाय द फ्युजन ऑफ द प्रायमरी लायसोसोम विथ फॅगोसोम ऑर एंडोसोम. आता याचं काम बघूया आपण लायसोसोमचं. इट ॲक्ट्स ॲज अ गार्बेज सिस्टीम. त्याला गार्बेज सिस्टीम असंही म्हटलं जातं कारण ते डिग्रेडेशन कामे मोठ्या प्रमाणामध्ये करत असतं. आता लायसोसोममध्ये जवळपास 50 प्रकारचे हायड्रोलायटिक एन्झाईम्स असतात नोन एज ॲसिड हायड्रॉक्सिलेज असं म्हटलं जातं आणि ह्या माध्यमातून ते आपले काम करत असतात. उदाहरणार्थ समजा प्रोटीएज असे एन्झाईम असतात, ते प्रोटीनचं अमिनो ॲसिडमध्ये हायड्रोलाइज करतात. पुन्हा लायपेज म्हणून असतं, ते लिपिड्सचं फॅटी ॲसिड आणि ग्लिसराइड्समध्ये हायड्रोलायझेशन करत असतात. पुन्हा अमायलेज म्हणून एन्झाईम असतात, ते पॉलिसॅकॅराइड्सचं ग्लुकोजमध्ये हायड्रोलायझेशन करतात. आणि न्यूक्लिएज म्हणून असतात, ते न्यूक्लिक ॲसिडचं मोनोन्यूक्लियोटाइड्समध्ये हायड्रोलायझेशन करत असतात. आता हे जे असतं ना हायड्रोलायझेशन हे मुख्यतः 2 क्रियेद्वारे होत असतं. एक म्हणजे हेट्रोग्राफी. हेट्रोग्राफी म्हणजे काय, तर त्याद्वारे जे काही एक्स्ट्रासेल्युलर मटेरियल असतात हे एंडोसायटोसिसद्वारा
सेलद्वारे डायजेस्ट केले जातात किंवा एंगल्प केले जातात. आणि दुसरं म्हणजे ऑटोफॅगी. ऑटोफॅगी म्हणजे काय, तर ह्या क्रियेद्वारे जे काही इंट्रासेल्युलर मटेरियल जे असतात हे सायटोप्लाझमिक ऑर्गॅनलद्वारे डायजेस्ट केले जातात. द नेक्स्ट इज फंक्शन्स ऑफ लायसोसोम. पहिलं म्हणजे डिग्रेडेशन ऑफ मॅक्रोमोलिक्युल्स. तर जे काही मॅक्रोमोलिक्युल्स जे असतात दे आर एंगल्फड बाय द सेल बाय मीन्स ऑफ एंडोसायटोसिस, म्हणजे फॅगोसायटोसिस, पिनोसायटोसिस और रिसेप्टर मेडिएटेड एंडोसायटोसिस या माध्यमातून ते एंगल्फ केले जातात. आता जे प्रायमरी लायसोसोम जे असतात दे फ्युजेस विथ द फॅगोसोम और एंडोसोम टू फॉर्म द सेकंडरी लायसोसोम. आता जेव्हा एखादा बॅक्टेरिया हा सेलमध्ये येतो तेव्हा हा फॅगोसायटोसिसद्वारे एंगल्फ केला जातो. त्याला म्हटलं जातं फॅगोसोम और फॅक्युअल्स. आता एकदा हे सेकंड लायसोसोम फॉर्म झालं की लगेच त्याचा PSI ॲसिडिक बनतो आणि त्यातील जे लायसोसोम जे एन्झाईम जे असतात ते ॲक्टिवेट केले जातात आणि ह्या एन्झाईमद्वारे बॅक्टेरिया आणि ऑदर जे घटक असतात ते डायजेशन होतं आणि त्यांचं डिग्रेडेशन होत असतं. आणि त्यानंतर हे जे वेस्ट मटेरियल जे असतं ते सेल मेम्ब्रेनबरोबर अटॅच होतात आणि त्यातून ते बाहेर असे टाकले जातात. द नेक्स्ट इज डिग्रेडेशन ऑफ वॉर्न आउट ऑर्गॅनेल्स. आता रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम जे असतं हे जे काय घटकांचं म्हणजे ज्या काही ऑर्गॅनेलचं वय झालं असतं, लाईफ स्पॅन संपलं असतो त्यासोबत ते रॅप करतात उदाहरण मायटोकॉन्ड्रियासह आणि त्यासोबत व्हॅक्यूल फॉर्म होतो. इट इज कॉल्ड एज ऑटोफॅगोसोम. आणि जेव्हा या ऑटोफॅगोसोमची प्रायमरी लायसोसोम अटॅच होतात तेव्हा त्यापासून सेकंड लायसोसोम फॉर्म होतो आणि त्यामधून त्या एन्झाईमद्वारे ह्याचं डायजेशन होतं. पुन्हा आणखी काम असतं म्हणजे रिमूव्हल ऑफ एक्सेस सेक्रेटरी प्रोडक्ट्स इन द सेल. त्यामधून जे काही एक्सेस जे घटक सिक्रेट केले असतात ते रिमूव्ह केले जातात बाय डिग्रेडेशन ऑफ दीज सबस्टन्सेस. द नेक्स्ट इज सेक्रेटरी फंक्शन. तर लायसोसोम हे सिक्रेशनसुद्धा करत असतं. उदाहरणार्थ लायसोसोम इन द सायटोटॉक्सिक टी लिम्फोसाइट अँड नॅचरल किलर NK सेल secrete perforin and Granny enzyme which destroy both viral infected cells and tumor cell. Perforin is a pore forming protein that initiates cell death. म्हणजे व्हायरससारखे घटक जे आपल्या शरीरामध्ये येतात किंवा ट्युमरसारखे घटक त्यांना किल करण्याचं काम या सायटोटॉक्सिक टी लिम्फोसाइटमध्ये लायसोसोमद्वारे होत असतं. तर काही लायसोसोम हे मेलॅनिन सिक्रेशन करत असतात, तर काही लायसोसोम हे मस्त सेलद्वारे सेरोटोनिन सिक्रेशन करत असतं की ज्यामुळे व्हॅसोकंस्ट्रिक्शन होतं आणि इन्फ्लेमेटरी ॲक्शनही केली जाते. ते नेक्स्ट इज पेरॉक्सिसोम. पेरॉक्सिसोम किंवा ह्याला म्हटलं जातं मायक्रोबॉडीज. याला पण मेम्ब्रेन लिमिटिंग ऑर्गॅनेल आहे. हे जसे लायसोसोम हे गोल्गी ॲपॅरेटसमधून तयार होतात तसे पेरॉक्सिसोम हे एंडोप्लाझमिक रेटिक्युलममध्ये तयार होत असतात. ह्यामध्ये काही ऑक्सिडेटिव्ह सबस्टन्स असतात लाईक कॅटालेज, युरेट ऑक्सिडेज अँड डिअमिनो ॲसिड ऑक्सिडेज. यांचं काम बघूया आपण. एक म्हणजे ब्रेकडाऊन ऑफ फॅटी ॲसिड्स बाय मीन्स ऑफ प्रोसेस कॉल्ड बेटा ऑक्सिडेशन. तर फॅटी ॲसिडचं ब्रेकडाऊन करण्याचं काम हे करत असतात. तसेच जे काही टॉक्सिक सबस्टन्सेस जे असतात त्याचं पण डिग्रेडेशन हे ह्याद्वारे होत असतं लाईक हायड्रोजन पेरॉक्साईड अँड अदर मेटाबॉलिक प्रोडक्ट्स बाय मीन्स ऑफ डिटॉक्सिफिकेशन. आता हे पेरॉक्सिसोम असतात हे मोठ्या प्रमाणामध्ये लिव्हरमध्ये असतात, त्यामुळेच लिव्हरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डिटॉक्सिफिकेशन हे होत असतं.
आता हायड्रोजन पेरॉक्साईड हे जेव्हा जेव्हा आपल्या शरीरामध्ये येतं तेव्हा पेरॉक्सिसोम हे रप्चर केले जातात आणि त्यामुळे ऑक्सिडेटिव्ह एन्झाईम्स हे रिलीज केले जातात आणि ह्या एन्झाईमद्वारे हायड्रोजन पेरॉक्साईडचं डिस्ट्रक्शन होत असतं. सेकंड फंक्शन इज इट फॉर्म्स द मेजर साइट ऑफ ऑक्सिजन युटिलायझेशन इन द सेल्स. द नेक्स्ट इज accelerate gluconeogenesis from fats. The next is degrade purine to puric acid. The next is participate in the formation of myelin. Next is play a role in the formation of bile acids. असे जे मुख्य असे फंक्शन्स असतात. The next is centrosome and centrioles. आता सेंट्रोसोम जे असतात हे सेलच्या सेंटरमध्ये न्यूक्लियसच्या जवळ असे सिच्युएटेड असतात. ह्याला पण एक मेम्ब्रेन असं असतं. यामध्ये मुख्य 2 घटक असतात. सेंट्रिओल त्यांना म्हटलं जातं. सेंट्रिओल जे असतं दीज आर सिलेंड्रिकल इन शेप अँड आर मेड अप ऑफ प्रोटीन्स. ह्याचं मुख्य काम असतं मुवमेंट ऑफ क्रोमोझोम्स ड्युरिंग द सेल डिव्हिजन. द नेक्स्ट इज सेक्रेटरी व्हेसिकल्स. ह्याला पण एक लिमिटिंग असं मेम्ब्रेन असतं आणि यामध्ये काही सेक्रेटरी सबस्टान्स असतात. आता हे जे असतात हे फॉर्म होतात फ्रॉम एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि त्याचं प्रोसेसिंग होतं हे गोल्गी ॲपॅरेटसमध्ये. जेव्हा गरज असते तेव्हा हे सेक्रेटरी व्हेसिकल्स हे रप्चर होतात आणि त्यामुळे सेक्रेटरी सबस्टान्स हे सायटोप्लाझममध्ये रिलीज केले जातात. The next is mitochondria. It is also called as, it is concerned with production of energy. एनर्जी प्रोडक्शन करण्यामध्ये याचं मुख्यतः काम असतं. आता याच्यामध्ये मुख्यतः 2 लेअर असतात. इट इज अ बायलेयर्ड स्ट्रक्चर. द आउटर मेम्ब्रेन इज स्मूथ अँड एन्क्लोजेस द कंटेंट ऑफ मायटोकॉन्ड्रिया. यामध्ये ॲसिटिल कोएन्झाईमसारखे वेगवेगळे एन्झाईम्स हे स्टोअर केलेले असतात आणि इनर मेम्ब्रेन जे असतं ते फोल्डेड असतं इन द फॉर्म ऑफ सेल्फ लाईक इनवर्ड प्रोजेक्शन कॉल्ड क्रिस्टी. आता इथं बघू शकतो आपण हे जे आहे इट इज अ आउटर मेम्ब्रेन विच इज अ स्मूथ अँड दिस इज अ इनर मेम्ब्रेन विच इज फोल्डेड इन मेनी फोल्ड्स विच इज कॉल्ड ॲज क्रिस्टी. आता क्रिस्टीमध्ये अनेक एन्झाईम्स असतात अँड अदर प्रोटीन मोलिक्युल्स असतात विच आर इन्वॉल्ड इन द रेस्पिरेशन अँड सिंथेसिस ऑफ ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. त्यामुळे ह्याला म्हटलं जातं रेस्पिरेटरी चेन और इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. आता रेस्पिरेटरी चेनमध्ये काय काय असतं, एक म्हणजे सक्सिनिक डिहायड्रोजनेस, पुन्हा डायहायड्रोनिकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड म्हणजे NADH, पुन्हा सायटोक्रोम ऑक्सिडेज, सायटोक्रोम C आणि ATP सिंथेस यामध्ये घटक असतात. आता यामध्ये जी कॅव्हिटी जी असते इट इज फिल्ड विथ मॅट्रिक्स आणि मॅट्रिक्समध्ये हे मॅट्रिक्स असतं, यामध्ये वेगवेगळे एन्झाईम्स असे असतात. आता मायटोकॉन्ड्रियम जे असतं हे सायटोप्लाझममध्ये फ्रीली मूव्ह करत असतं आणि स्वतः रिप्रोड्यूस हे करू शकतं. तर मायटोकॉन्ड्रियममध्ये स्वतःचा असा DNA असतो. त्यामुळं मायटोकॉन्ड्रियम हे एकमेव असं ऑर्गॅनल आहे अदर दॅन न्यूक्लियस की ज्याला स्वतःचा असा DNA असतो. आता बघूया फंक्शन्स काय काय असतात त्याचे. तर मुख्यचं काम असतं प्रोडक्शन ऑफ एनर्जी. सो इट इज ऑल्सो कॉल्ड एज पॉवर हाऊस और पॉवर प्लॅन्ट ऑफ द सेल. आता ही एनर्जी इज प्रोड्यूस्ड ड्युरिंग द ऑक्सिडेशन ऑफ डायजेस्टेड फूड पार्टिकल्स लाईक प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स अँड लिपिड्स बाय द ऑक्सिडेटिव्ह एन्झाईम्स इन क्रिस्टी. यामधून काय होतं तर CO2 आणि H2O हा तयार केला जातो आणि एनर्जी ही मायटोकॉन्ड्रियामध्ये स्टोअर केली जाते. नेक्स्ट इज सिंथेसिस ऑफ ATP. आता मग बघितलं आपण जी काही रेस्पिरेटरी चेन होती ह्यामधून ATP हे सिंथेसाइज केले जातात बाय ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन. आता ATP मॉलिक्यूल जे असतात हे सेलमध्ये डिफ्यूज केले जातात थ्रू मायटोकॉन्ड्रिया आणि जेव्हा जेव्हा ती गरज असते तेव्हा ATP मॉलिक्यूल ब्रेक होऊन ती एनर्जी वापरली जाते. द नेक्स्ट इज
apoptosis. The cytochrome C and second mitochondria derived activator of caspase are involved in apoptosis. आणखी पण याचे फंक्शनमध्ये स्टोरेज ऑफ कॅल्शियम अँड डिटॉक्सिफिकेशन ऑफ अमोनिया इन लिव्हर हे याचे मुख्य असे काम असतात. द नेक्स्ट इज रायबोझोम्स. तर रायबोझोमला कोणतेही असं मेम्ब्रेन नसतं. दीज ऑर्गॅनिल्स आर ग्रॅन्युलर इन स्ट्रक्चर अँड स्मॉल डॉट लाईक स्ट्रक्चर विथ डायमीटर ऑफ 15 नॅनोमीटर 15 नॅनोमीटर. आता रायबोझोममध्ये 35% प्रोटीन्स अँड 65% RNA हे असतात. रायबोझोमचं मुख्य काम असतं प्रोटीन सिंथेसिस. आता रायबोझोमचे पुन्हा 2 प्रकार असतात. एक पहिलं म्हणजे रायबोझोम दॅट आर अटॅच्ड टू रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि दुसरं म्हणजे फ्री रायबोझोम्स दॅट आर डिस्ट्रीब्युटेड इन द सायटोप्लाझम. आता त्याचे फंक्शन्स बघूया आपण. त्यांना म्हटलं जातं प्रोटीन फॅक्टरीज, कारण ते प्रोटीन सिंथेसिसचं काम करत असतात. आता मेसेंजर RNA जो असतो त्यामधून ते जो जेनेटिक कोड असतो तो पाठवला जातो न्यूक्लियसमध्ये. न्यूक्लियसमधून तो रायबोझोमला पाठवला जातो. रायबोझोममध्ये आला तो कोड की लगेच अॅमिनो ॲसिड्स हे अरेंज केले जातात आणि त्यामधून प्रोटीन सिंथेसिस हे केलं जातं. आता जे रायबोसोम एंडोप्लाझमिक रेटिक्युलमला अटॅच असतात त्यामधून एन्झायमॅटिक प्रोटीन्स, हार्मोनल प्रोटीन्स, लायसोसोमल प्रोटीन्स यासारखे प्रोटीनचं फॉर्मेशन होत असते. आणि जे फ्री रायबोसोम असतात त्यामधून प्रोटीन्स ऑफ हिमोग्लोबिन, पेरॉक्सिसोम अँड मायटोकॉन्ड्रिया यांचं निर्मितीही होत असते. द नेक्स्ट इज सायटोस्केलेटॉन. तर सायटोस्केलेटॉन म्हणजे which determines the shape of the cell and gives support to the scale. थोडक्यात जे स्केलेटॉन जे असतं सेलचं, इट इज अ सायटोस्केलेटॉन. इट इज अ कॉम्प्लेक्स नेटवर्क ऑफ स्ट्रक्चर्स ऑफ व्हेरियस साईज प्रेझेंट थ्रूआउट द सायटोप्लाझम. तसेच जे सेल्युलर मुवमेंट जे असते ह्यासाठी सुद्धा हे मदत करत असतं. त्यामध्ये it acts as a both muscle and skeleton for the stability and movement of the cell. तर मसल अँड स्केलेटॉन हे दोन्हीचं पण काम हे करत असतं. आता यामध्ये मुख्यतः 3 कॉम्पोनंट असतात. त्यापैकी पहिला आहे ते मायक्रोट्युब्युल्स, दुसरं म्हणजे इंटरमिजिएट फिलामेंट्स आणि तिसरं म्हणजे मायक्रोफिलामेंट्स. त्याच्यात बघू शकतो आपण microtubules. These are the straight, hollow and tubular structures of the cytoskeleton. आता जे मायक्रोट्युब्यूल जे असतात these are formed by the bundles of globular proteins called tubulin. आता डायग्राममध्ये बघू शकतो आपण these are the bundles of proteins called as tubulin. ह्याचे फंक्शन्स बघूया आपण. The microtubules may function alone or join with another proteins to form more complex structure like cilia, flagella or centrioles and perform various function. The पहिलं काय तर determine the shape of the cell, then give structural strength to the cell. तसेच acts like conveyor belts which allow the movement of granules, vesicles, protein molecules and some organelles like mitochondria to different parts of the cell. Then forms the spindle fibers which separate the chromosomes during mitosis and are responsible for the movements of centrioles and the complex cellular structure like cilia. हे याचे वेगवेगळे फंक्शन्स असतात. थोडक्यात काय तर शेप डिटर्मिन करण्यामध्ये याचं मुख्यतः असं काम असतं. द नेक्स्ट इज इंटरमिजिएट फिलामेंट्स. These are the structures that form a network around the nucleus and extend to the periphery of the cell. न्यूक्लियसच्या अराउंड पेरिफेरीपर्यंत हे स्ट्रक्चर असे असतात. आता हे दोरीसारखी यांची रचना असते. जर आपण फिलामेंटचे जर वर्गीकरण केलं आपण
तर 5 प्रकारे ह्याचं करता येतं. एक म्हणजे केराटिन्स इन इपिथेलियल सेल्स, देन ग्लायल फिलामेंट्स इन ॲस्ट्रोसाइट्स, देन न्यूरोफिलामेंट्स इन नर्व सेल्स, देन ह्युमेंटिन इन मेनी टाइप्स ऑफ सेल्स अँड डेस्मिन इन न्यूक्लियस फायबर्स. ह्याचं काम असतं टू मेंटेन द शेप ऑफ द सेल. सेलचा शेप मेंटेन करण्यामध्ये हे मुख्यतः मदत करतात. आणि बाकी डेस्मोसोम्सचे सोबत हे अटॅचमेंट झालेले असतात. ते नेक्स्ट इज मायक्रोफिलामेंट्स. दीज आर ऑल्सो लॉंग अँड थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स. आणि हे मायक्रोफिलामेंट जे असतात इथे बघू शकतो आपण, दे आर नॉन ट्युब्युलर इन स्ट्रक्चर, नॉन ट्युब्युलर कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन्स कॉल्ड ॲक्टिन अँड मायोसिन. ह्यामध्ये पण ॲक्टिन हे जास्त प्रमाणामध्ये असतात. आता हे ॲक्टिनचे मॉलिक्युल जे असतात हे थ्रूआउट द सायटोप्लाझम हे मोठ्या प्रमाणामध्ये असतात. आता मायक्रोफिलामेंट्स प्रेझेंट इन एक्टोप्लाझम कंटेन ओनली ॲक्टिन मॉलिक्यूल अँड दोज प्रेझेंट इन एंडोप्लाझम कंटेन बोथ ॲक्टिन अँड मायोसिन मॉलिक्यूल. तर एक्टोप्लाझममध्ये जे असतात त्यामध्ये फक्त ॲक्टिन असतं आणि एंडोप्लाझममध्ये जे असतात त्यामध्ये बोथ ॲक्टिन अँड मायोसिन दोन्ही पण त्यामध्ये असतात. ह्याचे फंक्शन्स बघूया आपण. एक म्हणजे गिव्ह स्ट्रक्चरल स्ट्रेंथ टू द स्टेल, त्याला ताकद देतं. देन प्रोव्हाइड रेजिस्टन्स टू द सेल अगेन्स्ट द पुलिंग फोर्सेस, म्हणजे त्याला पुलिंग फोर्सेस जे असतात सेलला त्याला रेजिस्टन्स करण्याचं काम हे करत असतात. अँड आर रिस्पॉन्सिबल फॉर द सेल्युलर मुवमेंट्स लाईक कॉन्ट्रॅक्शन, ग्लायडिंग अँड सायटोकिनेसिस, म्हणजे पार्टिशन ऑफ सायटोप्लाझम ड्युरिंग सेल डिव्हिजन. हे सेल्युलर मुवमेंट जे असतात त्यामध्ये सुद्धा त्याला स्ट्रेंथ देण्याचं काम हे मायक्रोफिलामेंट्सचे करत असतात. तर अशा प्रकारे आपण आज वेगवेगळ्या ऑर्गॅनेल्सची माहिती थोडक्यात बघितली. थँक्यू.